शहावाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 4 गटासाठी तर पंचायत समितीच्या 8 गटासाठी निवडणूक होते आहे. निवडणुकीची तारीख 7 फेब्रुवारी येत्या 7 फेब्रुवारीला हे मतदान प्रक्रिया होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी तालुक्यातली शासकीय यंत्रणा जी आहे ती कशा पद्धतीनं सज्ज झाली आहे, हे आता आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत या तालुक्याच्या प्रभारी तहसीलदार सीमा सोनवणे या मॅडम आहेत. मॅडम काय सांगाल? मी सीमा सोनवणे, सहाय्यक निवड निर्णय अधिकारी, झुडपी पंचायत समिती, शाहूवाडी. शाहूवाडी तालुक्यामध्ये झुडपी पंचायत समितीची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे. 7 तारखेला आपलं मतदान आहे. 209 मतदान केंद्र आहेत. 4 गट आहेत आणि 8 गण आहेत. त्याच्यामध्ये सर्वसाधारण आपल्याकडे 1,59,123 मतदार आहेत. त्याच्यामध्ये 81,896 पुरुष मतदार आहेत आणि 77,227 स्त्री मतदार आहेत. आपण त्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, PO1, PO2, PO3 जे काही कर्मचारी लागतात, त्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. त्यांचे प्रथम प्रशिक्षण झालेले आहे, तसेच द्वितीय प्रशिक्षणही झालेले आहे. 6 तारखेला शासकीय धान्य गोदाम येथे डिस्पॅच रिसिव्हिंगचं कामकाज चालणार आहे. जिथे सर्व केंद्रावरच्या स्टाफ सकाळी 7:30 वाजता आपण बोलवलेला आहे. त्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रावर त्यांचं साहित्य वगैरे पोहोचेल. 7 तारखेला आपलं मतदान आहे. 7 तारखेला नंतर आपण त्या अनुषंगाने 31 बसेसची सोय केलेली आहे आणि 13 जीप आहेत आपल्या टोटल ह्याच्यामध्ये आणि 7 तारखेला रिसिव्हिंग इथंच होईल आणि 9 तारखेला त्याची मतमोजणी असणार आहे. त्या अनुषंगाने आपल्या आचारसंहितेचे पण एक खिडकीची जी योजना आहे ती पंचायत समिती येथे एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने एस-एस-टीची 4 पथकं आहेत, एफ-एस-टीची 4 पथकं आहेत, व्ही-एस-टीची 2 पथकं आहेत आणि व्ही-व्ही-टीचं 1 पथक आहे. आणि हे सर्व पथके जी आहेत ती 13 तारखेपासूनच आपली कार्यरत आहेत. 7 तारखेच्या निवडणुकीसाठी ही सगळी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती शहावाडीच्या तहसीलदार ज्या आहेत, प्रभारी तहसीलदार सीमा सोनवणे या मॅडमने आत्ताच आपल्याशी बोलताना दिलेली आहे.